कपिल सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे। युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। आयोगाच्या निर्णयावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडनं याआधी करण्यात आलेला आहे। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित या ठिकाणी केले जात आहेत। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असं कपिल सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। राजकीय पक्षाकडनं विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जातो आणि त्याचबरोबर निवडणुकीसाठी उमेदवारी एबी फॉर्म जे आहेत ते सुद्धा राजकीय पक्षाकडनं दिले जातात असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। युक्तिवादावेळी सिब्बल यांनी सपामधल्या फुटीचा देखील दाखला दिलेला आहे। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे जे पत्र दिलेलं होतं त्याचा देखील उल्लेख त्यांनी केलाय। पत्रामध्ये शिंदे सावंत गुलाबरावांची विरोधी भूमिका असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। तर समाजवादी पार्टीमधल्या फुटीचा दाखला देखील या ठिकाणी सिब्बल यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। मागच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला होता तोच त्यांनी या ठिकाणी पुढे नेलेला आहे। सगळ्यात म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। सगळ्यात मोठा असतो तो राजकीय पक्ष असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। निर्णय राजकीय पक्ष घेत असतो, विधिमंडळातला नेता देखील राजकीय पक्ष ठरवत असतो, एबी फॉर्म देखील राजकीय पक्ष देतो, त्यामुळे राजकीय पक्ष हा मोठा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद मागच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि तोच धागा आता सुद्धा त्यांच्याकडून पुढे मांडला जातोय। परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांच्याकडून 10व्या परिशिष्टाचा दाखला दिला जातोय। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं 10व्या परिशिष्टाचा दाखला या ठिकाणी देण्यात येत आहे। मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने देखील आम्हाला अपात्रता ठरवायची आहे असं म्हटलेलं होतं। परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता। शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध त्यांनी केलेला होता। आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ फासली गेली असा जोरदार युक्तिवाद मागच्या वेळेला सिब्बल यांनी केलेला होता आणि आता पुन्हा एकदा 10व्या परिशिष्टाचा दाखला त्यांच्याकडून दिला जातोय। कपिल सिब्बल यांच्याकडनं 10व्या परिशिष्टाचा दाखला देण्यात आलेला आहे। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा, राजकीय पक्षाला एक घटना आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। आमदार जे आहेत ते एका चिन्हावर निवडून येतात आणि नंतर दुसऱ्याच पक्षामध्ये जातात, त्यामुळे लोकशाहीला धोका असल्याचं सातत्यानं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात आणि आता सुद्धा या सुनावणीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून 10व्या परिशिष्टाचा उल्लेख केला गेलेला आहे। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्नचिन्ह। परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत ही सादर केलेली आहे। आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागामध्ये असल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पहिला भाग शिवसेनेमध्ये फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर दुसरा भाग आहे पक्षाच्या घटनेच्या आधारे वाद सोडवणं अयोग्य असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। तिसरा भाग पक्षातील बहुमताची चाचणी हाच योग्य निष्कर्ष ठरवला। तर सिब्बल यांनी यासाठी लेखी निवेदनाची प्रत सादर केलेली आहे आणि 4 भागांमध्ये त्यांनी याला आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे। तर हे मुद्दे देखील आपण या ठिकाणी पाहिलेत, तोच मुद्दा सिब्बल आता पुढे नेत आहेत। त्यासाठी सपामध्ये पडलेल्या फुटीचा दाखला देखील त्यांनी दिलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून 10व्या परिशिष्टाचा दाखला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असं सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान म्हटलंय। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत। परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर दोन्ही पक्षांकडनं सध्या पक्षाच्या घटनेचा दाखला दिला जातो। 3 दस्तावेजांऐवजी आयोगाने आपला अधिकार क्षेत्राचा वापर केला। हे दस्तावेज पक्षामध्ये फूट पडल्याचा पुरावा ठरत नसतील तर परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष देण्याचा अधिकारच नव्हता असा मोठा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। 3 दस्तावेजांच्या आधारे आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर केला। हे दस्तावेज पक्षामध्ये फूट पडल्याचा पुरावा ठरत नसतील तर परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष देण्याचा अधिकारच नव्हता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतले असा युक्तिवाद देखील मागच्या सुनावणीच्या वेळेला कपिल सिब्बल यांनी केलेला होता। तोच मुद्दा त्यांनी या ठिकाणी पुढे नेलाय। परिच्छेद 15 नुसार फूट जर पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 3 दस्तावेजांच्या आधारे आयोगाने आपल्या
अधिकार क्षेत्राचा वापर केला, हे दस्तावेज पक्षामध्ये फूट पडल्याचा पुरावा ठरत नसतील तर परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष देण्याचा अधिकारच नव्हता, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय. सुप्रीम कोर्टामध्ये नेमकी कशा पद्धतीने सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल कशा पद्धतीने युक्तिवाद करतायत त्याचे प्रत्येक पॉइंटर्स अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आणि फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असं कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलंय. आयोगानं देसाईंच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला. शिंदे आणि काही आमदार पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं होत नाही, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांच्याकडनं आता काही दाखले दिले जात आहेत. फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. समाजवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीचा दाखला देखील कपिल सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. फूट पडली तर ती राजकीय आणि विधिमंडळ पक्षातही पडली पाहिजे असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. आयोगानं देसाईंच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला. पत्रामध्ये शिंदे आमदार यांच्या संदर्भातला उल्लेख 3 दस्तावेजांच्या आधारे आयोगानं आपला अधिकार क्षेत्राचा वापर केला. हे दस्तावेज पक्षामध्ये फूट पडल्याचा